राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मेरा युवा भारत यांच्या वतीने सरदार पटेल महाविद्यालयात खेलो इंडिया संवाद हे विशेष कार्यक्रम मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले। यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांची आभासी माध्यमातून संवाद साधला। या माध्यमातून युवकांना क्रीडा विकास, युवकांच्या आकांक्षा आणि विकसित भारताच्या संकल्पनेवर विचारविनिमय करण्याची संधी मिळाली। खेलो इंडिया संवाद हा देशाच्या क्रीडा विकासाचा मूलमंत्र आहे। हा कार्यक्रम देशाच्या क्रीडा स्वप्नांना नवीन उंचीवर घेऊन जाणार आहे। येणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्स आणि ऑलिम्पिकमध्ये मोठ्या संख्येने यश संपादन करण्याची भावनाही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली। स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया संभाजीनगर येथून आलेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग खेळाडूंनी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमात सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रमोद काटकर, कार्यक्रम संयोजक डॉक्टर कुलदीप गोंड, मेरा युवा भारतचे कार्यक्रम अधिकारी मंगेश दुबे, आंतरराष्ट्रीय खेळाडू सखी दोरखंडे, स्वप्नील गोंड आणि राष्ट्रीय बॉक्सिंग खेळाडू कबीर साळवे उपस्थित होते। सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपूर द्वारा संचालित सरदार पटेल महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि शासनाने दिलेल्या निर्देशानुसार खेल की बात पीएम मोदी के साथ या कार्यक्रमाच्या अंतर्गत आज महाविद्यालयामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये सर्व क्रीडा क्षेत्रातले जे आमचे खेळाडू आहेत, ज्यांनी आंतर महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये, इंटर कॉलेजिएट स्पर्धेमध्ये, इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धेमध्ये अति इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धेमध्ये ज्यांनी सहभाग घेतला, ते सर्व खेळाडू या ठिकाणी सहभागी झालेले होते। त्याचप्रमाणे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाकडनं एक रिप्रेझेंटेटिव्ह संभाजीनगरवरनं सुद्धा आमच्या इथे आलेले होते आणि 2 आंतरराष्ट्रीय खेळाडू, एक व्हॉलीबॉलमधली आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि एक टेनिस क्रिकेटमधली आंतरराष्ट्रीय खेळाडू या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले होते। आणि विद्यार्थ्यांसोबत एक चांगला संवाद आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी संवाद साधला। त्यांनी सांगितलं की येणाऱ्या 2030 मध्ये आपण कॉमनवेल्थ गेमचंही आयोजन करणार आहोत आणि 2036 मध्ये आपण 35 मध्ये आपण या ऑलिम्पिक स्पर्धेचंही आयोजन करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला। आणि या संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून आजचा युवक हा जो वेगळ्या वळणाकडे लागलेला आहे, क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांचा जो इंटरेस्ट कमी होत चाललेला आहे, या संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये स्पोर्ट्स बद्दल असलेलं जे काही प्रेम आहे किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये प्रगती करण्याची जी काही भावना त्यांच्यामध्ये आहे ती नक्कीच जागृत होईल। आणि मोदीजींनीही सांगितलं की क्रीडा क्षेत्राकरता त्यांनी ॲडिशनल बजेटची व्यवस्था केली आहे। खरं म्हणजे ही अतिशय चांगली गोष्ट आहे, कारण आपल्याकडे आपण जर ऑलिम्पिक स्तरावरचा विचार केला तर बरेचसे फॅसिलिटीज आणि इक्विपमेंट्स उपलब्ध नाही आहेत। तर या माध्यमातून ते फॅसिलिटी आणि इक्विपमेंट उपलब्ध होतील आणि नक्कीच आजचा हा तरुण युवक या क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करेल अशी मला आशा आहे। धन्यवाद। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।